भरून शेण मी इथं जमा केलं होतं. कमला इथं शेण कुठे गेलं? बाई 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 इतकी माझी मेहनत मी इथं एवढ्या अंगोणीनं बाई इथं शेण नव्हतं. उली उली तुकडे जमा करू करू एका टोपल्यात इतकं मोठं शेण जमा केलं होतं ना, उरून पुरून तुले चाकोल्या पुरल्या असत्या आणि उरून पुरून मलाही पुरल्या असत्या. 2-4 विकल्या असत्या, 2-4 पैसे आले असते. कोण नेले असं ना बापा. माहित भल्लं मन दुखून राहिलं बापा. आणि सर्वात मेन गोष्ट तर म्हणजे मी पाटलींनी विचारलं नव्हतं तरी मी चोरी चोरी चुपके चुपके तिथं भरून ठेवलं. आणि इले येतो म्हटलं आणि ठिकाणी बिचारी व्यक्तीला उचले नाही म्हणून तुले मी बस घडी भरायसाठी तुला बोलवायला आली बिचारी. तेवढ्या उशिरात कोण इथं येऊन चाललं गेलं काय माहित बाई, घेऊन चाललं गेलं ते कोण असं ना बाई कमला. काय माय काजल बापा एकटीकडून घुसले नाही. अर्ध अर्ध आणती, अर्ध तर भेटलं असतं, अर्ध तर सपातलं असतं आपल्याले. चालली मला बोलवायला तर अन आला असन पाटीलच आला असन. पाटलानं असं मग ते शेणगीन उचललं असं घेऊन गेला असन घरी. आणि पाटलीन बाई आले असन नाही तर ते न गिनं नेलं असन घरी. असं काही होऊ शकते तेवढ्या वेळात? नाही ना माय कमला. पाटील भाऊ गेले अन तशीच मी अंदर घुसली. ते जाऊ द्यावं म्हटलं आणि ते पाहिलं मी ना ते कुठे गेले, ते गाडी घेऊन नाही काय बाहेर गावले. दोघंही जण माहित आहे गाडीवर बसून गेले ते. तर तू मला सांग ते आता होईचा बाजार करायला गेले एवढ्या लोक येन काय ते? एवढ्या लोक येन तरी काय काही सांगून राहिली माय कमला? कोणतरी असन बाई कुचिनपणा कोणतरी आपल्या हिच्यातलं केलं असन. हाव ना बाई एवढ्या अंगोळीने मी जमा केलं, एवढी मेहनत लागली बाई. असं जर वाया जाईन तर किती मन दुकान मायावालं. माय काजल कशी गोष्ट करतं माय, तुझ्याशिवाय आणि मायाशिवाय आपल्या दोघात आहे तरी कोण? सांग आपल्या दोघी सोबत तर तिसरं कोणी राहत नाही. कलावती होती ते तात राहत नाही. आणि कोण नेलं असन सांग बरं? नाही कोण नेलं असन काहीतरी गोष्ट करतं. तर बाई कमला तुला काय वाटून राहिलं? नाही तुला काय वाटून राहिलं मी खोटी बोलून राहिली? काय माय कशी आहे हो बाबा तू? आ तुला असं कसं खोटं वाटून राहिलं? मी जमा केलं सांगून राहिली. तुला बोलवायला काय आली असते फालतूच्या फालतू मी? एवढं मोठं शेण जमा केलं मी ना चाकोल्या करून विकू बा. याच्यासाठी मी शेण जमा केलं. 2-4 पैसे ते होळीचं सण कराले म्हणून मी एवढं मोठं जमा करून तुला बोलवायला आली. तू म्हणतो का केलंच नसन. वा 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 तोंडाकून नाही बने मुया अंगाकून नाही बने मुया तोंडाला पडला चाया. कोण व्हायचे 70 शिंगी काय माहित भलं नाही वाईन तिचं. चोरीचं शेण घेऊन जाय ना चाकोल्याने त्याचे किडे वयन ना ते किड्या सगळं शेण ते वाया चाललं जाईन. माया असं पाप लावतो मी पाप. मग एवढ्या मेहनतीनं मी तरी टोपला भरून ठेवलं कोण आहे तर उचलून नेला. धन्य नाही होत त्याचं. धन्य नाही होत भोगन ते भोगन म्हटलं. चांगलं भोगन किडे पडन शेणात. शेणात ऑलरेडी किडे पडते असे किडा शेणात असे किडे पडन का मग शेण चाकोल्या करायचे कामाचं नाही राहन. हाव नसतं. जाऊ दे ना माय काले छाती सराफ करतो. छाती सराफ करायला नेलं असेल कोणा चाकोल्याच करत नाही शेण पाय नाही एखाद्या गोठ्यात जाऊन अजून चल एखाद्या गोठ्यात पो आणि तिचं शेण उचलून आपल्याच पुरत्या करू. नसून नाही नाही हो झाले पैशा पुरते. काय कोणाला सणावाराच्या दिवशी साथी शराब करायचा? सणावाराच्या समोर चांगलं नसते ते साथी शराब करणं. ते शेणासाठी नुसतं जाऊ दे कोणी काही गाठोड्यांनी खाल्ले आपले शेणच नेलं ना जाऊ दे. समजदारी बी घ्या लागते कवा कवा. मग साठी शराब नाही करू तर काय करू? तेच काम करायचं काय नुसतं गोट्यात जाणं सावळणं पायनं आणि वापस येणं आणि अजून तिथे जमा करून ठेवलं उचललं ते चाललं जाईन चोरी. हो ना तर 17 वेळा जाणं ज्वार नेत का हात भरवणं त्यात शेणाचा कोणत्या वासही बेकार बापा वास बेकार आले. राहू दे ना मग एवढे चाकोल्याच काय करतो? एवढी पूजा एवढी ब्राह्मण वाली चालली तर मग राहू दे ना. काही एवढ्या चाकोल्या गिकोल्या पाहिजेच काय? नाही असलं तरी चालते आपली साधी बोधी पूजा करायची आणि घरी येऊन मस्त खायचं ना झोपाचं. कायले चाकोल्या माकोल्यावर तू नजर टाकून राहिली? अय काजल काकू मी सांगतो ते शेण कोणा चोरलं तर मी सांगतो ते शेण कोणा चोरलं तर. अव तू यावाला शेण माहिती का कोणा चोरलं? तू या शेण चोरलं कलावती कोमल पिंकी ह्या तिघीनं मिळून ते शेण चोरलं. तिथं टोपलं भरलं होतं ना आयतं चायतं ते उचललं त्यानं घरी नेलं आणि त्याच्यात चाकोल्या तक्के बनवल्या. ह्या तिघीनं त्या शेणाची चोरी केली. मी सांगून राहिली ना माया आयक आय मीन मी त्यांच्या सोबत आली होती पण त्याने मला अशा रंगाचं एवढ्या खालच्या पद्धतीचं मला बोलून दिलं का मी आता त्याच्यातून निघून तुमच्यासोबत मैत्री करायला तयार आहे. मला त्या पटत नाही खरंच एकदम त्या ओल्ड लेवलच्या आहे. मला नवीन जनरेशनच्या पाहिजे जशा की तुम्ही. सो त्यांनी ही चोरी केली आहे. मी तुम्हाला गवाही देते. गवाहीदार मी आहे. जर तुला कोण सांगितलं काय सांगितलं असं विचारलं सिद्ध माझं नाव सांगून द्यायचं. ओके. ओ माय गॉड. अरे बाबा 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 असं तर वाटून राहिला आता का तिघीले धराव आणि होळीत टाकून त्याईलेच पेटवाव साजरं. लय शायना झाल्या तर अजून कोणी नेलं असं शेण तर माझ्या मन नसतं दुखलं. त्या तिघीने नेलं तरी माया मन म्हणूनच खवले व. एखाद्या म्हाताऱ्या बुडी बाडीने नेलं असतं ना तर मी काही नसतं म्हटलं जाऊ दे बा शेणच नेलं ना. नाही 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 आता तर माझ्या सोनं नेल्यासारखी सोन्याची चोरी झाल्यासारखी माझ्या मन खवलून राहिलं. कुठं घरी गेल्या का त्या? चल त्याच्या घरी छान भाऱ्या वानाच्या चलवा. माय बाई त्या कुबंड्या वय का हो बापा. आमच्या सोबत त्याचं पटत नाही. आमच्याचं शेण कसं चालतं त्याईले उचलला आहे तर घेऊन पळाल्या. त्याच्या बापाने जमा करून ठेवलं काही तर बापाने जमा करून ठेवाले. बाप तर बेवड्या रस्त्यानं पडलं नालीत लोयान घेते. उद्या परवा तर त्याच्या बापाचा सणच आहे बेवड्या वानाच्या इचा. आपल्याच बापाचा माल समजते का कोणता आहे? चल बरं बघ काजल असं कसं शेण चोरणार आहे त्याचं तर चाल.
XYZ मला काही माहित नाहीये, पण त्यांनी तुमचं शेण चोरलं आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत भांडण करायला जा. खालच्या पद्धतीचं त्यांना बोला, बिकॉज गलती त्यांची आहे. तर ऐकून तर त्यांना घ्यावंच लागणार. जा आणि खूप जोरात असे भांडणं करा. आणि जर तुम्हाला काहीची कमी वाटली, जर त्यांनी प्रूफ मागितलं, तर सरळ सरळ माझं नाव घेऊन घ्यायचं आणि तिथून निघून चालले यायचं. एक्झॅक्टली तुम्ही जे शेण जमा केलं, ज्या टोपल्यामध्ये जमा केलं, एक्झॅक्टली ते तुम्हाला ओळखायला येईलच ना, नाही का? बरं बरं, ठीक आहे. तू आमच्यात शामील व्हायला तयार आहे काय? बिलकुल. मला तुमच्यासोबत मैत्री करायची आहे. बिकॉज कशासाठी? मला माझा बदला घ्यायचा आहे कलावती, कोमल, पिंकी सोबतचा. त्या मला अतोनात बोलून बसल्याय आणि माझी आई त्यांच्यासाठी करते आणि ते माझ्यावरच उपकार दाखवतात. सो मला त्यांच्यापासून बदला घ्यायचा आहे. तर मी तुमच्यासोबत तुमच्या गँग मध्ये सामील होतो. तिघी मिळून बदला घेऊ. चला, ह्या वर्षीची होळी आम्हाला काहीतरी चांगलं विशेष देऊन गेली. अरे दुश्मन का ही बेटी बेटा हमारा दोस्त बन गया है, तो दुश्मन को मिटाने में क्या ही देर लगेगा. अरे दुश्मन का बेटा, दुश्मन का पुत्र, दुश्मन की सुपुत्री ही जब हमारी संग की कुत्री हो गई, तो दुश्मन को डसने में क्या ही देर लगेगी. अय्या काय बाई भारी जोक होता ग. किती छान म्हटलं ना, खरेच बापा. चल त्याच्यासोबत भांडाले चल. बाई कोमल, केले का बाई चाकोल्या? आणलं का तुम्ही शेण वगैरे आणि चाकोल्या केल्या का तुम्ही? 4-5 घरासाठी बाई आई यांनी नाही का ते पाटलीन काकू नाही का त्यांच्या कोट्यातून नाही चोरूनच आणलं. त्यांना विचारून सुद्धा नाही आणलं गाई. तर मला बाई खूपच भीती वाटत होती. मला भीती वाटत होती ती शांताबाईची मुलगी नाही का मला काही काही बोलत होती. चांगलीच नाहीये ती, आमच्यासोबत राहण्याच्या लायकीची तर बिलकुलच नाहीये. आमच्या तिघीचं तरी व्यवस्थित पटून जाते, पण ते आरती नाही का गं इतकी म्हणजे हिटलर आणि इतकी हिडगी, स्वतःला आगाऊ हमपणा भरलाय तिच्यामध्ये. काय सांगू तुला, म्हणजे दुसऱ्याला अशी खालच्या पद्धतीची अशी लेवलची बोलते की काय सांगू तुला. बाई शेण आजकाल भेटत नाही, ताना लागते चोरून जरासं. शेण सांगतो ना आपण चोरून, तसं कोणी शेण म्हणजे चोरून नाही देतात. आता कसं बापा, आता रेडीमेड चाकोल्या इकायला आल्या का नाही, त्याच्यामुळे ते शेणाचा तिथं उपयोग होते. म्हणून काय नाही, हे ज्याच्या घरी गोटा आहे ते लोक शेण विकते, फुकट मध्ये देत नाही. आता कसं आहे, जसं जसं पैसा दिसते तसं तसं माणसाला अजून हे आपला काय म्हणते त्याले, काय म्हणते गड्या, पाय तोंडातच शब्द आहे हो मायावाले. लालच लालच सुटते. म्हणजे कायच्या पासून बा धन कमावले जाते, एवढा लालच करते. आता पाहू गेले आपल्या घरी गाय आहे, पण आपली गाय घुमती राहते म्हणून एका जागी शेण भेटत नाही. घर राहिली तर आपल्याच गाईचं शेण निघते. जाऊ दे ना माय आता, आणि ते चोरूनच आणायला लागते. जाऊ दे ना, आणलं ना, जाऊ दे. कोणाला माहित नाही पडलं ना, शेणासाठी काही एवढं कोणी बोंबलत नाही. हो आई, तुझी गोष्ट बरोबर आहे, पण मला असं चोरून आणणं ठीक नाही वाटलं ना ग. कोणाला विचारून आणणं कसं, आणि त्याच्या नजरी आडपं, त्याला न सांगता असं चोरून नेल्यासारखंच होते ना ते. म्हणून गाई मला ते व्यवस्थित नाही वाटलं. तर त्यामुळे मी म्हणत होती पिंकीला आणि कलावतीला, कलावती दीदीला, तर शांताबाईची मुलगी नाही का, शांता काकूची मुलगी आरती, ते अगवच आहे, ते मला काही पण बोलते बिचारे. हो का हो बाई, मी काय म्हणतो, आपल्याला कोणी काही म्हणून आपण मस्त आपल्या थाटात राहायचं मस्त. तिच्या इकडे लक्ष द्यायचं नाही. ते पोट्टी आहे हिडगी. आता ते पोट्टीचं लवकरच उरकवते शांताबाई, ते काही सुधरून नाही राहिली. तिचं लवकर उरकवलं, नवऱ्याच्या घरी गेली का तिला अक्कल येन. आली तर आली बापा, नाही आली तर घास खाली जायन, आणि तेच तिची अक्कल तिच्या समोर येन. जाऊ दे, आपल्याला काही तेवढं करा नाही लागत. ते बोलली तर जशी बोलली तसं तिला उत्तर द्यायचं, तिथंच निपटवून टाकायचं. घरी सांगत याचं नाही, कारण ती शांताबाई आणि आपलं लय चांगलं संबंध आहे. ते संबंध तोडाले घरचे जर असे करण तर ही पडत असते. म्हणून तिथं तिथंच ते निपटवून टाकत जाय. घरी येऊन काही सांगत नको जात जाऊ. फालतू मन खराब होते ना कोमल, बरोबर नाही काय? हो आई, बरोबर आहे ते वालं. म्हणूनच बरं ठीक आहे. मी येतो होळीची जराशी मार्केटातून येतो मी, आपलं खरेदी करून येतो ना. गाठ्या गिठ्या आणायच्या आहे, माठ गीठ घेऊन येतो ना, पाणी प्यायचा. आता माठही आणायला लागते ना, उन्हाळा लागला ना आता. तर सामान आणतो मी, तोपर्यंत थांबतो घरी. स्वयंपाक गिपाक करू नको, ते कोणाला मी करू लागतो, आराम करतो थोडासा. बरं बरं ठीक आहे ना आई, मी बाकीची कामं करतो. मी आराम नाही करत. दुपारचा आराम केला म्हणजे आळशी नाही व्हायचंय मला. करते मी कामं वगैरे. ये तू आई जा. आणि मी काय म्हणते आई, फालतू शांताबाई जवळ अशा काही गोष्टी काढू नको. म्हणजे बरोबर आहे ना, तुझं संबंध खराब झाल्यापेक्षा अशा गोष्टी काढायच्याच नाही. नाही हो बाई, मी नाही काढत. बरं येतो मग मी, बाई. हो आई ये. अगदी माय शांताबाई, मी पाय त्याच घराकडे निघाली होती आता, आणि तू तर खाली हातच आली व कोण बाजारात नाही चलत काय? अमाय थैलाच दिसला वक्तावर बापा. अन काय सुचत नाही ना हो बापा, एकटीला सारे काम धंदे करा, बाजारात जा. बाप पाशीन तर बाप नुसतं वावरात चालला जाते, आणि ते पोट्टी पाशीन तर चाकोल्या करायला गेली. माय अजून घरी नाही आली. सगळे दिवसभरापासूनची गेली लागेच. तर काय करून राहिली काय नाही, तर नुसतं उद्धटपणा भरला अंगात, तिच्या उद्धटपणा भरला असाले. अहो एक काम नाही करू लागत ना माई, एक काम नाही करू लागत. एवढी पोरी बारीची जात असून माणसासारखा थाट आहे सारा. अरे शांता काकू, ते तर आमच्या पहिलेच घरी निघाली होती. तिच्या जीवावर आलं होतं चाकोल्या करणं, तर ते म्हणे घरी चालली, तर ते सगळ्याच्या अगोदरच तर घरी गेली.
गेली असेल. मी तर आता आता आली आणि ते तर अर्ध्या घंटा आधीच गेली घरी. घरी नाही आली का ते अजून? नाही ना बाई, घरी नाही आली ना. माहिती तू आली का बाई चाकोल्या करून? हो काकू, मी चाकोल्या करून आली मस्त. आणि आई म्हणे आता जातो म्हणे मार्केटमध्ये, तोपर्यंत तू आराम कर म्हणे. तर मी आता घरीच चालली होती, तर तुम्हीच आल्या तिकडून. हो का बाई, बरं बरं ठीक आहे ना. अहो माईची पोट्टी काही कामाची नाही हो बापा. माईच्या पोट्टीचं काय सांगू, माहीत तालाला ताल नाही. काय सांगता आता, आपलंच होतं ना आपलेच जातं. बरोबर आहे बाई शांताबाई तेवालं. काय माहिती पोरगी हो बापा, ती एवढे चांगले संस्कार बाई. सारे लोक तुझे संस्कार घेते, तुझे गुण घेते, घ्यायला पाहिजे. आणि ती पोरगीच कोण अशी हलकट निघाली काय माहित बाई. कोणतं तू एक पापाचं काम केलं ना काय केलं काही समजायला नाही बापा. तू ते पोटात असताना ग्रहण घेऊन पाहिलं होतं का बापा? काही काही नाही पाहिलं ना बापा. मनाची मन कथा सारी काही नाही पाहिलं. आमचेच गुण भरले सारे, आमचेच गुण भरले सारे. शांताबाई, रश्मी गिश्मी पार्वती गिरवती येत नाही का हो बाजारात? हा येते ना, काही येते. आणि आपली काकी येतो म्हणे बाजारात, आपली शशिकला काकी. तर तिच्या घराकडून जात आहे, चल तिकडे. अमाय बाई, शशिकला काकू येते का व? हो व गंगा येतो म्हणे ना. ते होईचा किराणा आणायचा आहे म्हणे, ते येतो म्हणे बाई. तर चल म्हटलं बापा. माय म्या म्हटलं तिला फुगारच आला असं म्हटलं, आपण सुनीकडून भाग घेतला तर मलाही तसंच वाटलं. कायची फुगते होते तिला माहिती आहे ना, आपलीच गलती आहे म्हणून. आपलीच गलती असायला काय फुगणार आहे ती? काही नाही होत तिला आपल्याशिवाय आहे कोण तर. कोमल बेटा, शेण कुठून आणलं तुम्ही? काकू आम्ही शेण ते पाटलीन काकू नाही का, पाटलीन काकू त्यांच्या कोठ्यातून आणलं. आणि काकू एक गोष्ट म्हणजे आम्ही नाही का चोरून आणलं काकू. तिथे असं पडलं होतं, म्हणजे असं कोणीतरी जमा करून ठेवलं तर आम्ही ते उचललं आणि तेच घरी घेऊन आलो काकू. मला ठीक नाही वाटलं, पण कलावती आणि पिंकीने हिंमत करून आणलं. जाऊ दे, शेणाले चोरणं म्हणजे चोर म्हणते काय. जाऊ दे, आणलं तर आणलं बापा. फक्त झगडे गिगडे नका आणजो. आजकाल बायका त्यानं शेणासाठी भांडते. शेणासाठी भांडायला कोणाचं वय कोणाचं नाही. तुम्ही आणलं म्हणता बापा, आता आहे तर कोणी काढून ठेवलं तसं ना ते. हो काढूनच ठेवलं होतं. पाहिजे बापा, कोणाचं असं ते येन घरावर गोटे. बरं चल व गंगा, लवकर जाऊन लवकर ये बापा. मदर इन लॉ, ए मदर इन लॉ, वेअर इज गोइंग यू? आता माय बाई काय म्हणून राहिली हो बाबा? काय बडबडून राहिली एकटीच तर? मदर इन काय म्हटलं काय नाही तर बाबा. मदर इन लॉ मीन्स मम्मी, आदरणीय माझी मम्मी, माझी आई, रश्मी आई. आई माझ्यासाठी एक गोष्ट करशील का ग? असं कायची गोळी लावणं चालू आहे आता सांग? कायची गोळी लावणं चालू आहे? एवढं यालपाळू सांगितल्यापेक्षा सांग बापा, कायची गोळी चालू आहे? ए आई आई माझ्यासाठी नाही का पिचकारी आणजो ना ग, पिचकारी. उद्या होळी रंगपंचमी खेळेन मी मस्त. आई माझ्यासाठी पिचकारी आणजो ना व. पिचकारी प्लीज आई, पिचकारी आणजो ना व आई. सर्वजवळ पिचकाऱ्या, ते बलून्स, ते मीन्स फुगे पाण्याचे असे धरले का फेकले का मारले थोला होते. आणशीन का बाई रंगारंगाचं मस्त आणजो ना बाई. आणि गुलाल कलर आणजो ना बाई. तुला सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, पण आणशीन ना. मी एक शब्द सांगून दिला आई तुले. अंजना बाई सर्व लेकरे जवळ राहते, माझ्याजवळ राहत नाही बिचारी अंजना व. माय पिंकी, अव 4 पैकी एक आनंद बाई. तुम्हाला 4ही आणायला लावशील तर माय आपला घर खर्च जे किराणा लागते ते किराणा कसा आनंद बाई सांग बरं मग. काय माय आई, दरवर्षीच रोन असते बाबा तेवाला. दरवर्षीच रोन असाले बापा. पुढच्या वर्षी आणतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणतो, अशीच करतो. मी मस्त चाकोल्या बनवल्या. किती अंगण आहे मले. अंगण असाले चोरून मी शेण आणलं, चाकोल्या बनवल्या. अंजना वाई माझ्यासाठी व कावाई अंजना. कावाईला सर्वांना आणलं, लेकरे जवळ राहते बिचारे, माझ्याजवळ नाही राहत. अंजना वाई किती दिवस मी असं नुसतं हातानं रंग बनवून डब्याने पाणी फेकत जाऊ आणि जाण वाई. तरी तर मी बापा बाटलीत पाणी भरतो त्यानंच पिचकारी मारतो. पिचकारी आणतच नाही आणणं वय, यंदाच्या वर्षी पिचकारी आणणं. बरं बाई पिंकी, सारं मी खर्च करून जेवढे पैसे उरण ना तेवढ्या पैशाचं सारं तू यासाठीच घेऊन येन बापा. झालं? पण पैसा उरू दे बापा. आता पुरण करा लागते माय होळीच्या दिवशी. पुरणाचा नैवेद्य पाहिजे, पुरणच करा लागते. तेल हाय, साखर हाय, ते तैनाले तेल लागते, पुरणाले साखर लागते. लय काही आहे ना, अजून भाजीपाला आहे. सगळ्या गोष्टी पाहा लागते बरोबर. एखादा माठ आणा लागणार आता पाणी पेवाले मस्त थंड थंड. आपल्या तर फ्रीज मीच आहे का, मग माठ आणच लागते आपल्याला. सारं पाहा लागते ना बाई पिंकी मले. बरं बापा आई, ते असं म्हणा बापा, काय आणशील ना काय नाही तर बापा. आता मी काही जबरदस्ती करत नाही माय तुले. काय करतो आता, पहिले जर माझ्या दिमाग लागला असता नाही त्या चाकोल्या इकून मी ना माया होळीचा पूर्ण खर्च केला असता. माया पहिले लक्षात नाही आलं ना, तर शेण जमा केलं असतं, चाकोल्या बनवल्या असत्या आणि चाकोल्या इकायला गेली असती मी. आणि त्या पैशाने मस्त पिचकारी रंग गिंग जे मला लागते ते मस्त विकत आणलं असतं ना, मस्त होळी खेळली असती. पण माझ्याकडे बिचारे पहिले ध्यानातच नाही आलं, ध्यानात राहिले. हो बाई पिंकी, तुझे सारे बरोबर आहे, तुझे सारे बरोबर आहे, काहीच नाही चुकलं तुझ्यावालं. पण बिचारे का नाही व बापा. आता कसं आहे ना, खर्च गिर्च पाहा लागते ना बाई. खर्च नाही पाहिला तर मग भागन कसं आपलं. खा प्यायला जर नाही आणलं तर होळी तरी कशी खेळशील तू? त्या पोटात अन्नातच नाही राहिलं तर जगशील कशी? जगासाठी आपल्याला तर पहिले अन्न लागते, आणि अन्न खायन तेव्हा आपण होळी खेळू. म्हणून पहिले आपल्याला अन्न खाणं महत्वाचं आहे ना. अन्न खाल्ल्यावर लेकाले मग कशी होळी खेळली तर मजा येतेस. तरी बी मोठी असते बापा आई, हाय का नाही व? म्हणजे पूर्ण खुशी नाही भेटत. अन कोणाकोणाला तर अशी भेटते का बस. पण ते आहे म्हणा, जिंदगीत अगर जर सगळं काही भेटलं तर जिंदगी जगाचा मजाच काही आहे.
तसंच असते हो बाबा पिंकी, तसंच असते. साधं जर आसानीनं भेटलं असतं तर या जिंदगीत जगून काय फायदा राहिला असता? काय जिंदगी जिंदगी नसती वाटली. हा, हे ते बरोबर आहे. जिंदगीत जर टेन्शन असन, टेन्शन राहिलं का सुखाचे दिवस राहत नसते, दुःखाचेही दिवस राहत नसते. पण दुःखाच्या दिवसातून निघाले वेळ लागते आणि सुखाच्या दिवसातून लवकर वेळ निघून जाते. म्हणून आपल्याला सुखाचे दिवस लक्षात नाही येत आणि दुःखाचे दिवस आठवण राहते जिंदगीभर. हो आई, बरोबर आहे तुझ्यावालं. आता तू तेच पाय बरं, शांताबाईची पोरगी सर्व गोष्टी बरोबर आहे. सर्व गोष्टी बरोबर आहे तिच्यावाल्या, तरी माझ्यासोबत हेक्कड वागते, संस्कार चांगले नाही आहे. आणि शांताबाईचं पाय, सुख आहे, समाधान आहे, नवरा चांगला आहे, घरी मस्त, म्हणजे काही टेन्शन नाही तिले. एवढं सगळं असून तिची पोरगी सुधी निघाली काय? नाही निघाली. पोरगी पाहिजे ते हिटलर आहे, तिले पोरीचं टेन्शन राहते. असं असते ना बाई, ते जिंदगीत माहित आहे काय, कोणती ना कोणती गोष्ट प्रत्येकालाच टेन्शन मध्ये ठेवते. तर मग हर ठिकाणी पैसाच कामी नाही पडत. हर ठिकाणी पैसा कामी नाही पडत हो बाई. कुठं कुठं माणुसकी कामी पडते. म्हणून जिंदगीत कायची ना कायची कमी ठेवतेच देव. असं बापा आई, आपल्याला काय आहे, जाऊ दे ना बापा, आपण जेवढा आहे तेवढ्या याच्यात खुश आहे आपण, जाऊ दे. हो बाळा पिंकी, जेवढं असलं तेवढ्याची समाधान मानाचं आणि मस्त खुशाल राहायचं. काय जिंदगीला टेन्शन लागलाय, जाऊ दे. मी तरी तुझ्यासाठी प्रयास करतो की सगळ्या गोष्टी आणण्याचा मी प्रयत्न करतो. तर ठीक आहे मग, हा येतो मी बाजारातून बेटा. तोपर्यंत तू घरची कामं कर, जेवढे होते तेवढे, बाकीचे मग मी करतो. हो आई, ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.